गुड मॉर्निंग एवरीबॉडी। लास्ट लेक्चर को कौन सा पॉइंट देखा था एक बार देखो बघा। लास्ट लेक्चर पर्यंत आपण कोणता पॉइंट कव्हर केला होता? काय घेतलं होतं? पोझिशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल्स मध्ये डी ब्लॉक ची पोझिशन आपण फाइंड केली होती, पाहिली होती. आणि नेक्स्ट पॉइंट घेतला होता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ फर्स्ट ट्रांजिशन सिरीज. कोणता? फर्स्ट ट्रांजिशन सिरीज किंवा आपण त्याला म्हणतोय 3D सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं. त्याच्यामध्ये कॉपर आणि क्रोमियम हे एक्सपेक्टेड पेक्षा चेंजेस दाखवत होतं. का दाखवत होतं? तर त्याच्यामध्ये होतं स्टॅबिलिटी डिपेंड कन्सेप्ट पाहिली होती. एक कोणतं असणार आहे? हाफ फिल स्टॅबिलिटी आणि दुसरी कम्प्लिटली फिल स्टॅबिलिटी किंवा आपण त्याला फुल फिल स्टॅबिलिटी असं पण म्हणू शकतो. येत्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये टुडेज लेक्चर टू कंटिन्यूज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पार्ट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा राहिलेला पार्ट आजच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेकंड ट्रांजिशन सिरीज. कोणती आहे? सेकंड ट्रांजिशन सिरीज किंवा आपण त्याला काय म्हणतोय? 4D सिरीज. कोणती सिरीज असणार? 4D सिरीज. काय म्हणतो आपण? This series consists of elements. काय म्हणतोय? This series consists of elements from Y. कुठून? Actinium 39 to cadmium 48. कुठपर्यंत आहे? कॅडमियम. आणि ते काय असणार? 4D ऑर्बिटल्स आर ग्रॅज्युअली फिल्ड. इथे कोणतं ऑर्बिटल फिल होणार आहे? 4D ऑर्बिटल फिल होत जाणार आहे. कुठे? 4D सिरीज. नावच 4D सिरीज आहे. कोणती? सॉरी 4D सिरीज किंवा सेकंड ट्रांजिशन सिरीज. दिमाग लगा के चलना तो मजा आएगी, नहीं तो नहीं. समस्या है. ओके. आता एलिमेंट ऍक्टिनियम, झिर्कोनियम, नोबियम, मोलॅब्डिनम, टेक्नेटियम, रुथेनियम, रोडियम, पॅलाडियम, सिल्वर, कॅडमियम. ओके. आता इलेक्ट्रॉन सिंबल YZR NVMO TC RU RH PD AC CD. आता इथे स्टार केले काय म्हणतोय? द एलिमेंट मार्क्ड स्टार हॅव अ एनोमलस कॉन्फिगरेशन. जे स्टार केलेले एलिमेंट्स असणार आहेत हे रेग्युलर नाही, एनोमलस बिहेवियर माहिती आहे. म्हणजे इतरांपेक्षा वेगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार आहे, म्हणून आपण इथे स्टार केलाय. अँड दोज आर ऍट्रिब्युटेड टू फॅक्टर लाईक. आणि हे का वेगळं दाखवणार आहे त्याचं पण रिझन लक्षात ठेवा. न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन फोर्स. कोणता? न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन फोर्स किंवा इलेक्ट्रॉन फोर्स. हे तुम्ही पाठीमागे पण स्टडी केला असेल पिरियडिक टेबल शिकताना. इलेक्ट्रॉन फोर्स याच्यामुळे चेंजेस होणार आहे इलेक्ट्रॉनिक. आता काय आहे? आता Kr याचा एकूण चॉईस आहे. तिथे कोणते येणार? आता 4D. तिथे काय असणार आहे? 4D1 काय असणार आहे? 5s2. काय ना? 4D1 5s2. समजलं? देन नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? कंटिन्यूस तुम्ही पण करू शकता. Kr 42 5s2. ओके. आता इथे बघा स्टार वाला आहे. यायला काय पाहिजे होतं? यायला 43 5s2 यायला पाहिजे होतं. पण इथे होतं काय? एनोमलस बिहेवियर, एनोमलस कंडिशन दाखवतंय. तर काय येणार? Kr 4D4 5s1. ओके. आता इथे तर आपल्याला माहिती आहे Kr 4D5 5s1.
इथे पण आपल्याला चेंजेस, बरोबर, लक्षात येते का? चेंज. हे जसं क्रोमियमचं आहे, सेम कोणाचं असणार? मोलॅब्डेनमचं. कोणाचं आहे? मोलॅब्डेनम. एक्सपेक्टेड पेक्षा थोडंसं वेगळं कॉन्फिगरेशन येत आहे, म्हणून आपण त्याला अॅन्युलस पण म्हणतोय. ओके. त्यानंतर टेक्रेसिन रेग्युलर दाखवतं. KR 4D 5S 5S2 4D 5S2 याच्यात काय चेंजेस नाही. आता परत रुथेनियम चेंज करणार. इथे काय असणार आहे? KR 4D. आता पहा 6 येणार नाही, इथे येणार नाही, इथे काय येणार आहे? 4D 7 5S1. हे दाखवायला काय पाहिजे होतं? 4D 6 5S2 यायला पाहिजे होतं, पण येत नाही. येते काय? बोला, काय येतंय? 4D 7 5S1. नेक्स्ट पण तीच कंडिशन. काय? KR 4D 8 5S1 5S1. त्यानंतर नेक्स्ट बघा, 48 5S1 आहे. लक्षात येतंय का? लक्षात येतंय? ओके. त्याच्यानंतर ना आपल्याला येणार आहे पॅलेडियम KR 4D 10 5S0. म्हणून मी सांगितलं होतं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना N1 N-1D 1 to 10 आणि N-1 0 1 or 2. तर काही ठिकाणी काय अॅनोमलस बिहेवियर दाखवतोय. आता इथे काय असणार आहे? KR 4D 10 5S1. त्याच्यानंतर ना कॅडमियम काय? KR 4D 10 5S2. This is the electronic configuration of NV series 4D series. काय परत एकदा पहा, elements marked star. हे स्टार केलेले एलिमेंट दिसत आहेत. NB, NO, RU, RH, PD, AC यांना मार्क केलंय. मार्क करण्याचा काय अर्थ आहे? अॅनोमलस कॉन्फिगरेशन. यांचं जे कॉन्फिगरेशन असणार आहे तर रेग्युलर पेक्षा वेगळं दाखवतंय. रेग्युलर पेक्षा अलग दिखाई दे रहा है. दे रहा है कि नहीं दे रहा? समझ लो. और those are attributed to factor. ये क्यों ऐसा दिखाई दे रहा है? क्यों दिखाई देगा? हे असं काय चेंजेस दिसतंय? तर त्याच्यामध्ये असणार आहे न्यूक्लियर इलेक्ट्रॉन अँड दुसरं कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन सॉरी इलेक्ट्रॉन फोर्स. इथे कोण असणार? इलेक्ट्रॉन. या कहाणीमुळे हे काय दाखवतात? एनोमलस बिहेवियर चेंजेस. दिमाग में आया? यहां तक कौन सी सीरीज का सेकंड ट्रांजिशन सीरीज या तो 4D सीरीज से इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. दिमाग लगा के चला है आप मेरे साथ तो समझ में आएगा. लक्षात येते की नाही? आलं थोडं फार आहे की नाही? चलो स्क्रीनशॉट लगा दो, बाद में आगे वाला बता देता. चलो नेक्स्ट बघा. काय नेक्स्ट? 3D ट्रांजिशन सिरीज. नेक्स्ट कोणती आहे? 3D ट्रांजिशन सिरीज और त्याला आपण काय म्हणतात? 5D सिरीज. 3D ट्रांजिशन सिरीज किंवा 5D. फर्स्ट सिरीज झाली, सेकंड झाली, तर आता 3D पाहिजे. थर्ड 3D नाही, सॉरी, थर्ड ट्रांजिशन सिरीज किंवा त्याला काय म्हणतो आपण? 5D सिरीज. आता काय आहे? This series consists of elements from La lanthanum 57 to Hg mercury 80 पर्यंत. लॅन्थनम पासून मर्क्युरी पर्यंत एलिमेंट्स असणार आहेत. परंतु आणखी एखादी इथे एलिमेंट हा जर काउंट केला एटॉमिक नंबर तर ज्यादा एलिमेंट होतील. ओके. एक्सपेक्ट काय? एक्सेप्ट
14 एलिमेंट्स ऑफ लॅन्थेनाइड सिरीज, परंतु याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहे? 14 एलिमेंट लॅन्थेनाइड सिरीज कुठून असते? 58 पासून 71 पर्यंत, म्हणजे सेरियम टू ल्युटेनियम 71 पर्यंत एक्सेप्ट एलिमेंट सोडून ऑदर एलिमेंट कोणत्या सिरीज मध्ये? थर्ड ट्रान्झिशन सिरीज किंवा 5D सिरीज. थर्ड ट्रान्झिशन सिरीज किंवा 5D सिरीज. ओके. आणि त्यानंतर 5D ऑर्बिटल्स आर ग्रॅज्युअली फिल अप. इथे कोणतं ऑर्बिटल फिल होणार आहे? 5D ऑर्बिटल. ओके, लक्षात आलं असेल. आता एलिमेंट कोणकोणते आहेत पहा. लॅन्थनम. आता इथे मध्ये 14 एलिमेंट कोणत्या याच्यामध्ये? लॅन्थेनाइड सिरीज मध्ये आहेत. कोणत्या सिरीज मध्ये आहेत? लॅन्थेनाइड. कोणते? सेरियम टू ल्युटेनियम 71 पर्यंतचे एलिमेंट्स. दिमाग में आ रहा है कि नहीं आ रहा? ओके. त्यानंतर हॅफनियम Hn, टँटल Tn, टंगस्टन W, रेनियम Re, ऑस्मियम OS, इरिडियम IR, प्लॅटिनम PT, गोल्ड Au, मर्क्युरी H. ॲटॉमिक नंबर कुठे? 57. जंप मारायचं. किती सोडून जंप मारायचं? 14 एलिमेंट सोडून द्यायचे आणि जंप कुठे जाणार मग? 72, 73, 74, 75, 76, 78, 77, 78, 79, 80 पर्यंत. 80 पर्यंत. कुठपर्यंत? 80. आता इलेक्ट्रॉनिक इथे कोणतं ऑर्बिटल? 5D. तिथे काय? 5D 1 6s2. पण आता इथे आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर काय? 4f 14 5d2 आणि 6s2. त्यानंतर टँटल काय असणार आहे? xe 4f 14 5d3 6s2. त्यानंतर टंगस्टन xe 4f 14 5d4 6s2. त्याच्यानंतर xe 4f 14 5d5 6s2. इथे चेंजेस नाही, जे आहे रेग्युलर ट्रेन नुसारच येणार आहे. त्यानंतर ऑस्मियम xe 4f 14 5d6 6s2. रेडियम xe 4f 14 का 5d 7 6s2. ओके. आता प्लॅटिनम आणि Au स्टार लागलाय, याचा अर्थ एनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिखाई देगा. स्टार लागले याचा अर्थ काय? एनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर रेग्युलर असणार आहे, रेग्युलर पेक्षा काय दाखवणार? वेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार. कोण? प्लॅटिनम. तर इथे असणार आहे काय? xe 4f 14 नो चेंज, मगर इथे 5d 9 6s1 चेंजेस. एक्सपेक्ट काय आहे? 5d 8 6s2 आना चाहिए था, मगर आया नहीं, क्योंकि यह एनोमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन दिखाई दे रहा है. दिमाग में आएगा नहीं, क्योंकि इसके ऊपर सवाल तो बनता ही है. जहां पे चेंज आएगा वहां पे सवाल तो जरूर ही बनेगा, याद रखो. और आगे यहां पे स्टार है तो क्या? xe 4f 14 5d10 6s1. आगे तो कोई चेंज नहीं. xe 4f 14 5d10 6s2 खत्म. This is the electronic configuration of third transition series or 5d series. आपके दिमाग की बत्ती जल रही है कि नहीं जल रही है? जल रही कि नहीं जल रही? आपको कुछ समझ में आ रहा है कि नहीं आ रहा? आपसे बात कर रहा हूं मैं, समझ में आ रहा है? अब तुम्हाला काही थोडंफार समजतंय का नाही? कुछ तो दिमाग में. Are you understand? Yes or no? Yes. Okay. तो सोचो फिर से. थर्ड
transition series or 5D. This series consists of element from LA to HC, मगर इसमें except 14 elements of lanthanide series cerium to LU 758 to 71 and 5D orbitals are gradually filled. 5D orbital दिमाग में आया ये क्या क्या है? यहाँ पे ज्यादा एक्सेप्शन नहीं है, सेकंड ट्रांजिशन सीरीज में एक्सेप्शन ज्यादा है, वहां याद रखो क्या चेंजेस है। यहाँ पे खाली प्लैटिनम और गोल्ड को चेंज मिला है, गोल्ड को चेंज मिला है। समझ में आया? तो स्क्रीनशॉट लगा दो और लिखो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ थर्ड ट्रांजिशन सीरीज। ओके, आगे भी देखो। इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन खत्म हो गया लिखने का, मगर इसमें कोई एविडेंस है तो वो भी देखना पड़ेगा, क्योंकि इसके ऊपर सवाल तो बनता ही है। तो काय आहेत असे एविडेंस बघा। काय? इट इज एविडेंट फ्रॉम द अबव इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। जे वरती आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय एविडेंस आहेत, ते एविडेंस काय आहेत ते आपल्याला पाहायचं। काय? that in the transition element आता काय आहे ते कोणतं ऑर्बिटल आहे बोला? ns orbital is filled before n-1 d orbital, म्हणजेच n पहा काय म्हणतात ns orbital filled, हे ns orbital filled होतंय कोणाच्या अगोदर? n-1 d orbital. कोणतं बरं? आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं, तुमच्याकडे ते 4s आणि 3d चे ना 4s इथे 4s आहे तर इथे अगोदर भरतात आणि 3d नंतर भरताय, 3d नंतर ना भरताय। लक्षात येते का? आधी कोणतं भरताय? 4s ऑर्बिटल, नंतर 3d ऑर्बिटल का? ड्यू टू द 4s सबसेल has somewhat lower energy than 3d subcell. 4s seems lower energy, 4s ची एनर्जी कमी आहे। इथे लक्षात ठेवा, इथे 4s आहे, इथे 3d आहे, तर इलेक्ट्रॉन खाली कोणामध्ये येणार अगोदर? कोणामध्ये? 4s मध्ये। आता हे कसं? तर आता तुम्ही थोडंफार पिरियडिक टेबल्स मध्ये स्टडी केलेलं असेल का? 4s असेल तर आपल्याला माहिती आहे 4 प्लस h ची व्हॅल्यू किती? 0, टोटल एनर्जी किती आली? 4। 3d ऑर्बिटल असेल तर आपल्याला माहिती आहे 3 प्लस d ची व्हॅल्यू किती असते? 2, कारण का spdf 0 1 2 3 लक्षामध्ये। मग 2 इथे किती येते एनर्जी? 5। याने 3d ऑर्बिटल ची एनर्जी कोणापेक्षा जादा आहे? कोणापेक्षा? 4s पेक्षा। मग एनर्जी कमी कोणाची? 4s। एनर्जी कमी कोणाची? 4s। इलेक्ट्रॉन कोणामध्ये फिल होणार? कोणामध्ये फिल होणार? 4s मध्ये आले। इलेक्ट्रॉन कोणामध्ये पहिले फिल होणार? 4s मध्ये, नंतर ना 3d मध्ये। समजलं का? काय एवढंच काय? इट इज, आता एक्झाम्पल, इट इज अब हो गया अपन एग्जांपल में, it is evident from the above electronic configuration that in transition element ns orbital is filled before n-1 d orbital। क्यों ऐसा? Due to 4s subcell has somewhat lower energy than 3d subcell। तो ये देखा आपने, ये स्टडी भी किया होगा, पाहिला असेल, स्टडी केलं असेल तुम्ही याच्या अगोदर। आता ऑथर एक्झाम्पल पाहूयात आपण। एक्झाम्पल कोण? के माहिती पोटॅशियम ऍटॉमिक नंबर, त्याच्यानंतर दुसरं कोण आहे? कॅल्शियम 20। आता इथे जर घेतलं तर काय? 1s2 2s2 2p6 3s2 3p6। आता 3d नाही येणार इथे, कोण येणार? 4s1।
3p नंतर 3d यायला पाहिजे होतं पण नाहीये. एनर्जी काय सांगते 4h एनर्जी कमी आहे. ओके पुढे इथे 1s2 2s2 2p6 3s2 3p 6 4s2 दिमाग में आया? ऐसा क्यों है समझ में आया कि नहीं आया? परंतु आपल्याला पुढे जायचंय. आता पुढे काय हे तर लक्षात आलं. इन फर्स्ट ट्रांजिशन सीरीज यानी 3d इलेक्ट्रॉन बिकम मोर. बघा फर्स्ट ट्रांजिशन सीरीज मध्ये काय असणार आहे. आता जसं एक्झाम्पल MN इथे काय आहे 25 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d 5. पण ज्यावेळेस तो Mn2 प्लस मध्ये जातो बघा Mn2 प्लस मध्ये जातो त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 4s0 3d 5. बघा भरताना इलेक्ट्रॉन कोणामध्ये आधी भरतात 4s मध्ये. मग जाताना पण कोणामधले जायला पाहिजे होते डी. एमटी कोणतं ऑर्बिटल आहे डी. डी मधले डी उशिरा भरताय तर इलेक्ट्रॉन डी मधलेच बाहेर जायला पाहिजे. लक्षात येते की नाही. इथे काय 4s 0 झालं आणि 3d 5 व्हायला काय पाहिजे होतं एक्सपेक्ट यानुसार काय व्हायला पाहिजे होतं Mn2 प्लस आल्यानंतर ना इथे यायला पाहिजे होतं 4s2 3d 3 याच्यामधले काय हे नंतर ना बनलेलं ऑर्बिटल आहे. पण असं होत नाही. जातात कोणामधले 4s मधले 4s0 होतं. सेम कहाणी असणार आहे Fe 26 4s2 3d 6 Fe2 प्लस झालं तर इथे काय होतं 4s0 3d 6. सेम कहाणी कोणामध्ये 28 निकेल 4s2 3d 8 निकेल 2 प्लस तर काय 4s0 3d 8. म्हणजे इलेक्ट्रॉन फील पण अगोदर s मध्ये होतात आणि ज्यावेळेस कॅटायन बनणार आहे फर्स्ट ट्रान्झिशन सीरीजचा त्यावेळेस लॉस पण कोणामधले होतात 4s मध्ये क्यों ऐसा क्यों ऐसा हो रहा है क्यों ऐसा हो रहा है. ओके यहां तक लिखो मैं आपको बता देता हूं. पहले यहां पे लिखो ये लिखो बता देता हूं. पहा काय रिझन्स आहे काय होतं आपण का असं होतंय कॅटायन्स बनताना इलेक्ट्रॉन लॉस्ट कोणामधले होतात अगोदर 4s मधले. भरताना आपण अगोदर भरते कोण 4s नंतर भरते कोण 3d. म्हणजे जी नंतर भरते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जायला पाहिजे पण असं होत नाही. रिझन बघा काय म्हणतो आपण इन फर्स्ट सीरीज 3d electrons become more effective in shelding 4s electron. शेल्डिंग इफेक्टच्या बद्दल काही माहिती पाहिली का तुम्ही? थोडीफार तर माहिती आहे की नाही. शेल्डिंग इफेक्ट मध्ये काय होतं बघा इथे असणार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे SPDF कोणाचा शेल्डिंग इफेक्ट ज्यादा SPDF म्हणजे सगळ्यात ज्यादा S मध्ये इलेक्ट्रॉन्स आउटर ढकलले जातात कारण ऑर्बिटल छोटा असतो. सेल्ड केले जातात. मग कमी कोणाचं आहे डीचा. डीच्या सेल्ड होतात का इलेक्ट्रॉन जास्त नाही. बघा शेल्डिंग इफेक्ट नसेल तर पाठीमाग कुठेतरी कन्सेप्ट झाली असेल तुमची. शेल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट बद्दल थोडीशी माहिती घ्या लक्षात येईल. ओके बघा काय मग काय होतंय in first series 3d electrons become more effective in shielding 4s electron from the nucleus. न्यूक्लियस कडे
बिकम 3D इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे कोणते ओढणार आहे 3D इलेक्ट्रॉन ज्यादा न्यूक्लियस कडे जाणार 4s इलेक्ट्रॉन जाणार नाहीत मग जर जेवढे न्यूक्लियस कडे इलेक्ट्रॉन्स ओढले जातील जेवढे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस कडे ओढले जाणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसला असे चिकटून बसतील ना बसणार की नाही असे टच मग आता न्यूक्लियस सुटले कोणते 4s कोणते इलेक्ट्रॉन वरती जादा फोर्स नाहीये 4s मध्ये 4s ज्यादा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे नाही अट्रॅक्ट होत कमी होत आहेत मग काय होणार चलो 4s पहिले निकाल दो म्हणजे पहिले 4s इलेक्ट्रॉन बाहेर निघतील कोणते 4s इलेक्ट्रॉन म्हणून काय म्हणताय that is 3D electron suffers more attraction than 4s electron from the nucleus nucleus कडे कोणते इलेक्ट्रॉन ज्यादा अट्रॅक्ट होतात 3D वाले आणि कोणते कमी होतात 4s वाले मग जे कमी अट्रॅक्शन करणार ते बाहेर निघणार जे ज्यादा अट्रॅक्शन वाले जरी 4s इलेक्ट्रॉन पहिले भरतय 3D नंतर भरतय तरी बाहेर 4s मधले निघतात तर इथे कोणता इफेक्ट आला सेल्डिंग इफेक्ट आया है कोणता सेल्डिंग इफेक्ट आला इथे कोणता सेल्डिंग इफेक्ट लक्षात आहे and this apparent from the fact that when atom of the element from atomic number कोणापासून atomic number 21 म्हणजेच कुठून स्कँडियम टू Zn 21 to 30 change into cations कोणामध्ये जाणार cations the 4s electron are lost first म्हणजे ते पहा Mn Fe एक्झाम्पल दिलेत कोणते इलेक्ट्रॉन लॉस होतात फर्स्ट 4s इलेक्ट्रॉन लॉस्ट फर्स्ट बिफोर 3D च्या अगोदर although 4s subcell was filled earlier परंतु 4s अगोदर भरते याचा इथे कोणता इफेक्ट आहे 3D कोणता इफेक्ट सेल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट समझ में आया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन और थोड़ा सा बाकी राहिलेला आहे परंतु टाइम मुळे आजचं लेक्चर इथेच थांबवतो राहिलेला पाठ उद्याच्या लेक्चरला आणि बाकीचा पाठ कंटिन्यूस होणार आहे परंतु ज्या मुलांनी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राइब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब केला तर खूप छान वाटेल मला पण आणि मला पण त्याचा फायदाच होणार आहे ओके और लेक्चर कसं वाटलं ते पण कमेंट्स मध्ये लिहायला विसरायचं नाही नुसतेच लेक्चर बघायचे नाही छान वाटतंय नाही कसं वाटतंय सांगायचं ओके आजचं लेक्चर इथेच थांबूया गुड बाय